आज आपल्यामध्ये देवाने त्याचे सेवक अचानकपणे पाठवलेले आहे आणि सॅम्युएल गायकवाड यांच्या चर्चचा मी मेंबर होतो सुरुवातीला. त्यावेळेस ते न्यूनच फेलोशिप मध्ये काम करत होते, सेवा करत होते आणि मुकुंदनगरला राहत होते. आणि माझ्या सेवेची सुरुवात या देवाच्या दासाच्या चर्चमध्ये झाली. आणि अचानक दोघं पती पत्नी पास्टर सॅम्युएल गायकवाड आणि त्यांची पत्नी देखील या ठिकाणी बसलेले आहेत. मला खूप आनंद वाटला त्यांना भेटून. आणि अचानक आले असं म्हणणं पण योग्य नाही. मी असं म्हणेल देवानेच त्यांना आमेन. त्यांना विनंती केली, बाळासाहेब बोलताय का तुम्ही? तर आनंदाने त्यांनी होकार दिला. आणि आज दोघे देवाचे दास पती पत्नी आपल्यामध्ये आलेले आहेत. टाळ्यावरून पहिला आपण त्यांचं स्वागत करूया. थँक्यू. तुमच्या प्रार्थनेबद्दल, तुम्ही मला ज्या गोष्टी शिकवल्या त्याबद्दल मी देवाला धन्यवाद देतो. त्यावेळेस इथून पुढचं वेळ मी देवाच्या सेवकाच्या हातात घेत आहे आणि पुढे यावं आणि देवाच्या वचनातून देवाच्या वचनाची सेवा आहे. साली मी सेवकाई सुरू केली. आणि त्यावेळेस पहिला पेपर असेल तर मास्टर चक्रनारायण, त्या 10-12 मुलं होती. सोनाने तो मला आनंद वाटतो की जे बीज देवाच्या वचनाद्वारे पेरलं गेलं नगरमध्ये त्याच फळ देत आहे. मला फार मनापासून आनंद वाटतो. ज्याप्रमाणे योहानाच्या पत्रामध्ये वचन असं सांगतं, माझी मुले सत्यात चालतात. ते आपला वचनाद्वारे अनेक म्हणून आज माझा गुण येतो. खरोखर वास्तवाला उभं करण्यासाठी पुष्कळ वेळ लागला. ती गोष्ट या ठिकाणी सेवा करत असताना सेवेमध्ये पुष्कळ चढउतार आहे. आणि मी देखील 1980 मध्ये देवाच्या आचरणाला एक प्रकारे प्रतिसाद दिला आणि 1980 साली ही सेवेला सुरुवात केली. देवाने मला जेव्हा देवाच्या वचनाद्वारे मी माध्यमिक शाळेमध्ये असताना मला एक पुस्तक मिळालं. आमचे एक मिशनरी होते आणि त्यांनी मला ते पुस्तक दिलं आणि त्या पुस्तकाचं नाव होतं पीस विथ गॉड. डॉक्टर बिली ग्रॅम यांनी हे लिहिलं पुस्तक होतं 1958 साली. आणि त्या सेवकाच्या पुस्तकाद्वारे मला देवाचं वचन आणि देव किती रिअल आहे, देव किती चांगला आहे याची अनुभूती माझ्या जीवनामध्ये आली. आणि मी माझं जीवन 1976 परमेश्वरला समर्पित केलं. नंतर मी बायबल कॉलेजला गेलो आणि 80 साली ग्रॅज्युएशन झालं आणि 80 सालीच माझं लग्न झालं. आणि त्यानंतर मी 10 वर्ष इंडिया युनियन क्रुसेड या संस्थेमध्ये ऑफिसमध्ये ऑफिस एक क्लर्क बायबल सोसायटी म्हणजे बायबल कॉरस्पॉन्डंट कोर्स इव्हॅन्जलिस्ट म्हणून सेवा कार्य केलं. आज माझ्या सेवेला जवळ 40 वर्ष होऊन गेली आहे आणि वेगवेगळ्या मिशन मध्ये, वेगवेगळ्या चर्चेस मध्ये, वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन मध्ये परमेश्वराने माझा उपयोग केला. ही माझी बडाई नाही, परंतु परमेश्वराची कृपा आहे. आणि म्हणून आज या ठिकाणी अचानक आलो आणि मी युट्यूबवर तुमच्या पास्टरचे संदेश ऐकले, तुमच्या मंडळीच्या साक्ष ऐकल्या आणि खरोखर प्रभावित झालो की देवाचं वचन कधी निष्फळ होत नाही. जे कधी तुम्ही पेरा ते कधीतरी उगवल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून मी पास्टर चक्रनारायण, त्यांचे कुटुंब, त्यांचा परिवार यांनी मला फार सहकार्य केलं त्या काळामध्ये. आणि माझी सेवा या ठिकाणी
जवळजवळ मला असं वाटतं 5 ते 6 वर्ष राहिले. नंतर मी पुढे रावरी भागामध्ये गेलो, त्या ठिकाणी युरियम नंतर सुवार्थिक स्वतंत्र सेवा म्हणून केली आणि नंतर जवळजवळ 2002 पर्यंत मी रावरी भागामध्ये देवाची सेवा केली. इंडिपेंडन्स म्हणून अनेक संस्थाद्वारे आणि हा तुमचा जो नगर जिल्हा आहे हा पूर्ण मी टॅक्स डिस्ट्रीब्युशन याद्वारे आम्हाला युरियम नंतर कॅम्पस कोकाईस नंतर गॉस्पेल मलेशिया एपी आनंद जे आता मध्ये वारले त्यांनी आम्हाला एक जीप दिली होती आणि त्या जीपद्वारे आम्ही तालुक्यांमध्ये जाऊन देवाची सुवार्ता गाजवली. आणि तुम्हाला हे सांगायचं आहे की देवाचं वचन हे कार्य केल्याशिवाय राहत नाही. जसं प्रभू म्हणाला मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या वचनाद्वारे जगे. आणि म्हणून देवाचं वचन पेरण्याची, देवाचं वचन गाजवण्याची परमेश्वराने पुष्कळ संधी दिली. आणि म्हणून 2003 मध्ये चर्च ऑफ क्राइस्ट ग्राउंड मध्ये मला आचरण झालं आणि त्या ठिकाणी त्यामध्ये सेवा 20 वर्षापर्यंत मी करत आहे. आणि म्हणून मला तुम्हाला हे सांगायचं आहे की परमेश्वर आजही त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे कार्य करतात. बलाने नव्हे, पराक्रम नव्हे, पण माझ्या आत्म्याने कार्यसिद्धी होते. आणि म्हणून पवित्र आत्म्याद्वारे कार्य करणारा परमेश्वर जो मजबूत आहे आणि जो मजबूत आहे. आणि प्रत्येक विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये एक खात्री असली पाहिजे की गॉड इज इन मी अँड गॉड इज विथ मी. ते कधीही पक्षपात करत नाही. गॉड इज नॉट पार्शियल गॉड. देव सर्वांवर प्रेम करतो. आणि म्हणून माझ्या प्रेमानं त्या देवाने आजपर्यंत त्याच्या सेवेमध्ये मला ठेवलं. त्याची कृपा बरोबरी माझी पत्नी मला देखील सेवा कार्यामध्ये पुष्कळ साथ देत आहे. मला एक मुलगी, 2 मुलं आहेत, नंतर 2 सुना, 1 जावई, 5 नातवंड आहेत. आणि अशा प्रकारे माझी सेवा आणि माझं जीवन परमेश्वराने आश्रयित केलं आहे. माझी मुलगी गिरगावमध्ये मुक्ती मिशन मध्ये हायस्कूल टीचर आहे, जेपटीवर टीचर आहे. त्याचप्रमाणे माझे दोन्ही मुलं, एक मुलगा माझा कॅप्टन टेक्निशियन आहे, काम करतो. माझ्या दोन्ही सुना हायस्कूल टीचर आहे, एक BA BEd एक BSc BEd आहे. आणि म्हणून माझे कुटुंब परमेश्वराने, माझी लेकरं देवाने आश्रय केले आहेत. आणि आम्ही दोघे पण वेगळ्या प्रकारे सेवा करतो. पण आज अचानक आम्ही बाहेर गेले जात असताना सहज मला नगरमध्ये उतरल्यानंतर आठवण झाली की या ठिकाणी पाचदाराच्या चक्राची सेवा आहे आणि मी त्याच्या पुढे या ठिकाणी आलो. म्हणून मला तर मला एक प्रकारे आनंद वाटतो की पास्टरच्या सेवेबद्दल, त्याच्या जीवनाबद्दल, त्याच्या कुटुंबाबद्दल, त्याच्या सहकार्याबद्दल. आणि इथून पुढे येणाऱ्या दिवसांमध्ये देव त्याचा अधिक उपयोग करून घेईल. आणि मंडळी ज्यावेळेस मी पाहतो त्यांनी अनेक सहकारी तयार केले आहेत, अनेक ज्याला आपण काय म्हणतो उत्तराधिकारी. महत्वाची गोष्ट आहे, पुष्कळ वेळेस काही काही पाळत लोक आपली जागा सोडत नाही. आनंद वाटतो पास्टर ही सेवा शेअर करत आहे. आज तुमच्यासारखी सेवा तुमच्या आणि ते स्वतः सेवक नाही, अशा रीतीने देवाचे सेवक, देवाची मंडळी उभी करत आहे. याबद्दल त्यांच्या जीवनाबद्दल खरोखर धन्यवाद देतो. आज तुमच्यामध्ये वचनाची सेवा करण्यासाठी परमेश्वराने मला या ठिकाणी संधी दिली. पास्टरचे आणि तुम्हा सर्वांचे आभार. यावेळेस वगैरे आपण एक वचन वाचूया. स्तोत्रसंहिता याचा 146 अध्याय. स्तोत्रसंहिता याचा 146 अध्याय यावेळेस आपण वाचूया. आणि या वचनाद्वारे परमेश्वर आज आपल्याला काय सांगतो ते आपण पाहूया. स्तोत्रसंहिता याचा 146 यामध्ये फक्त 10 वचन आहेत. जर कोणाला मिळेल तर वाचा जरूर. स्तोत्र 146. मी परमेश्वराचे मला अस्तित्व आहे तोपर्यंत मी माझ्या देवाचे स्तोत्र करीन. अधिपतीवर भरोसा ठेवू नका, मनुष्यावर भरोसा ठेवू नका. त्याच्याकडून सहाय्य मिळणे शक्य नाही. त्याचा प्राण जातो, तो आपल्या हाती पुन्हा मिळतो. त्याच वेळी त्याच्या योजनांचा शेवट होतो. त्याच्या सहाय्याकरता याकोबाचा देव आहे. त्याची आशा आपला देव परमेश्वर याच्यावर आहे. तो धन्य. त्याने आकाश, पृथ्वी, समुद्र व त्यातील सर्व काही निर्माण केले. तो सदा आपले सत्य वचन पाळतो. तो जळलेल्यांना न्याय निवाडा करतो. भुकेलेल्यांना अन्न देतो. परमेश्वर बंदिवानास मोकळे करतो. परमेश्वर अंधाऱ्यांना दृष्टी देतो. परमेश्वर वाकलेल्यांना उभे करतो. परमेश्वर नीतिमानावर प्रेम करतो. परमेश्वर उपऱ्यांचे रक्षण करतो. अनाथ व विधवा यांची दाद घेतो.
मार्ग वेळावस्त्र करतो. परमेश्वर सर्व काळ राज्य करतो. ते सियोने तुझा देव पिढ्यानपिढ्या राज्य करतो. परमेश्वराचे समर्थ. थँक्यू व्हेरी मच. देवा ही वचन आपण सर्वांसाठी आशीर्वाद करो. देवाचं वचन हे आमच्यासाठी एक प्रकारे स्फूर्ती देणार आहे, उत्तेजन देणार आहे. कमी या ठिकाणी एकाच वचनाकडे आपण लक्ष द्या. 5 वचनामध्ये म्हटलं आहे, ज्याच्या साह्यास याकोबाचा देव आहे तो धन्य, ज्याची आशा आपला देव परमेश्वर याच्यावर आहे तो धन्य. आपण पुष्कळ वेळेस प्रार्थना करताना गीत गाताना असं म्हणतो, अब्राहम इसाक याकोब यांचा देव. आणि म्हणून महत्वाची गोष्ट ही आहे की अब्राहम इसाक याकोबांचा देव, ज्याच्या साह्यास याकोबाचा देव आहे, ज्याची आशा आपला देव परमेश्वर याच्यावर आहे तो धन्य. आपण एक गीत पण गातो कधी कधी, यो सेनाओं का यहोवा हमारे संग है, याकूब का परमेश्वर हमारा तुझ्याकडे. याकूब हा कसा होता? याकोबाचं चरित्र जर तुम्ही पाहिलं तर पुष्कळ लोकांना असं वाटेल की याकोब सारखा बावेश कोणशी जगात नव्हता, किंवा याकोब पार्श्वभूमी पाहिली तर लबाड बोलणारा, फसवणारा. परंतु अशा माणसावर देव प्रेम करतो. आता कधी काही लोक म्हणजे मी याकोबासारखा नाही, किंवा मी याकोबपेक्षा फार चांगला आहे, परंतु या ठिकाणी मला तुम्हाला हे सांगायचं आहे, याकोब हा लबाडी बोलणारा होता. याकोब हा फसवणारा होता. त्याने कोणाकोणाला फसवलं? प्रथम आपल्या भावाला फसवलं, नंतर आपल्या सासऱ्याला फसवलं, आणि पुढे मला तुम्हाला हे सांगायचं आहे की त्याच याकोबाची परमेश्वर भेट घेतो. परमेश्वर कोणाची भेट घेतो? आज बायबल असं सांगतं, परमेश्वर सर्वांवर प्रेम करतो. आणि बायबल योहान 3:16 मध्ये असं म्हटलंय, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला गॉड लव्स यू. देव संपूर्ण मानव जातीचा देव आहे, आणि जो याकोबावर प्रेम करतो किंवा जो याकोबाचं सहाय्य करतो तो देव कोण आहे? आणि म्हणून 6वं वचन तुम्ही वाचा त्या ठिकाणी, त्याच देवाने काय निर्माण केलं? 6व्या वचनामध्ये काय म्हटलंय? त्यानेच आकाश निर्माण केले, समुद्र व त्यानेच पृथ्वी, समुद्र व त्यातील सर्व काही निर्माण केले, व तो सदा आपले सत्य वचन पाळतो. परंतु मला एक सत्य सांगायचं आहे की आमचा देव हा अखिल मानव जातीचा देव आहे. दुसरी गोष्ट, आमचा देव हा संपूर्ण सृष्टीचा निर्माण करत आहे. ज्याने याकोबाचं सहाय्य केलं त्यानेच आकाश निर्माण केलं, त्यानेच पृथ्वी निर्माण केली, त्याने सूर्य चंद्र तारे निर्माण केले. आणि म्हणून असं म्हटलं आहे, ही इज द कंट्रोलर ऑफ ऑल युनिवर्स. जो संपूर्ण सृष्टी निर्माण करता, जो संपूर्ण सृष्टी नियंत्रण करता, जो सर्व मानव जातीवर प्रेम करणारा देव. एके ठिकाणी याचे पुस्तक म्हणतो, मी अखिल मानव जातीचा देव आहे. मला कोणती गोष्ट अशक्य नाही. आणि म्हणून आमच्याकडे पार्शियलिटी आहे, आमच्याकडे भेदभाव केला जाईल, पण देवाजवळ नाही. ज्या देवाने आकाश पृथ्वी निर्माण केली त्या देवाने अब्रामाला निवडलं, आणि अब्रामाला अभिवचन दिलं, तुझी संतती मी वाळूच्या नाही का आकाशातली ताऱ्याची. आणि म्हणून देवाने अब्राम निवडला, आणि ज्याच्याद्वारे इस्रायल राष्ट्र निर्माण केलं. इस्रायल राष्ट्र निर्माण केल्यानंतर अब्राम, इसाक, याकोब, योसेफापर्यंत मला हे सांगायचं, योसेफानंतर मिस्र देशामध्ये गेले. आणि ज्यावेळेस मिस्र देशामध्ये गेले त्यावेळेस किती लोक होते? फक्त 70 लोक होते. पण देवाने आपलं राष्ट्र, इस्रायल राष्ट्र मिस्र देशामध्ये वाढवलं. तसं आज संपूर्ण जगामध्ये देवाचे लोक गोळा करत आहे. आपण म्हणतो आपण मंडळी आहोत, पण आज सार्वत्रिक जागतिक दृष्टिकोनातून विचार केला, ग्लोबलायझेशन दृष्टिकोनातून, तर परमेश्वर लोकांना प्रेम करत आहे, अनेकांना सत्य. या ठिकाणी किती साक्ष झाल्या, आनंद वाटला. किती लोकांनी साक्ष दिली? हु इज वर्किंग? द स्पिरिट ऑफ द लॉर्ड इज वर्किंग टुडे. आज देवाचा आत्मा कार्य करत आहे. आज तुम्ही बघा, एका बाईने सांगितलं की त्यांच्या घरातली मांडणी त्यांच्या सगळ्या मुलावर पडली जाणार, तर देवाने त्याला हु इज वर्किंग. परत मला हे सांगायचं आहे की देव अदृश्य आहे. पुष्कळ लोकांना असं वाटतं की देव, गॉड इज नॉट विजिबल, गॉड इज इनविजिबल. अदृश्य देवाची प्रतिमा कोण आहे? 15 याचा
पहिला अध्याय आणि 15-16 वचनामध्ये पहा, त्या ठिकाणी येशू ख्रिस्ताबद्दल असं म्हटलं आहे, तो अदृश्य देवाची प्रतिमा आहे. आणि म्हणून तुम्ही आणि मी जे विश्वासणारे आहोत, तुमचा आणि माझा विश्वास असा असला पाहिजे की येशू ख्रिस्त हाच काल, आज आणि युगायुग. योहान 1:3 मध्ये असं म्हटलं आहे, सर्व काही त्याच्याद्वारे झाले आणि झाले असे काही त्यापासून झाले. आणि म्हणून ही इज द क्रिएटर, ही इज द कंट्रोलर ऑफ ऑल युनिवर्स. तुम्ही जर योहानाच्या पत्रामध्ये जर पाहिलं तर आज जग संपूर्ण दृष्टाला बस झाले. शेवटचं जग, ही जगातल्या गोष्टी जर आम्ही पाहतो तर त्यावेळेस योहान म्हणतो, जगावर आणि जगातल्या गोष्टीवर प्रीती करू नका. कारण जगात काय आहे, आणि त्या ठिकाणी 3 वेळ दिलेला आहे. जगात देहाची वासना, डोळ्याची वासना आणि संसाराची विचार. आज तुम्हाला आणि मला हे महत्वाची गोष्ट ही आहे की जगामध्ये जे आहे, आज पुष्कळ लोकांना असं वाटतं आमच्याकडे भरपूर वैभव आहे, तर आमच्याकडे पुष्कळ मोठमोठ्या गोष्टी आहेत. आता मला जगातली यादी सांगायची नाही, गाड्या, घोड्या, अंतर सगळं. परंतु महत्वाची गोष्ट ही आहे की परमेश्वर आजही राज्य करतो. आवर गॉड रेन. तुम्ही 97 स्तोत्राचे पहिलं वाचा. परमेश्वर राज्य इन एव्हरीवेअर. आज तो म्हणतो, मी पवित्र शास्त्रामध्ये इकडे असं आहे, मला हात मार म्हणजे मी तुला. आमचा देव ऐकणार आहे. कोण आहे? ऐकणार आहे. आमचा देव बोलणार आहे. आपला देव मुक्त आहे का? आणि मला दुसरी गोष्ट सांगायची, आमचा देव हा 1 नंबर आहे. किती नंबर? 2 नंबर आहे का? आणि 2 नंबरचं काय काम आहे? आमचा देव 1 नंबर, त्याचे लोक 1 नंबर. आणि म्हणून त्या देवाचं नाव तुम्हाला पवित्र शास्त्रामध्ये स्तोत्र 20 मध्ये असं म्हटलं आहे, याकोबाच्या देवाचं नाम तुला उच्चपदी स्थापित. देवाचं नाव यामध्ये किती सामर्थ्य आहे. तुम्ही का काही दिवसापूर्वी मी व्हॉट्सअपवर एक पाहतो, एक फार मोठा क्वालिफाईड मॅन. आज पुष्कळचे लोक म्हणतात आम्ही, आमची श्रद्धा आहे, आमचा विश्वास आहे, परंतु आवर बिलीफ मस्ट वॉन्ट टू बी सायंटिफिक. शास्त्र हे विज्ञानाला सोडून नाही. शास्त्रामध्ये विज्ञान आहे आणि पवित्र शास्त्र हे सर्व शास्त्रांचं शास्त्र आहे. समजले का? आज अनेक शास्त्र निघले, टेक्नॉलॉजी ऍडव्हान्स झालेली आहे. तुम्ही पहा, पवित्र जगामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कॅलिफोर्निया आणि मोठमोठ्या युनिव्हर्सिटीज आहेत. आपल्या भारत देशामध्ये पूर्वीच्या काळी जास्त शैक्षणिक, ज्याला काय म्हणतो हायर क्वालिफाईड किंवा विद्वान, पण आपल्या भारत देशातले लोक बॅरिस्टर व्हायला पुढे जायचे. इंग्लंड बाबासाहेबांनी पुढे झाले, पुढे झाले. कारण आपल्या भारत देशाला शिक्षणाचं महत्व आज कळतंय, तर काही दिवसापूर्वी शिक्षणाचं महत्व जास्त कळलेलं नव्हतं. त्या ठिकाणी देवाच्या लोकांनी शोध केला आणि त्यांनी असं शोध केला सायंटिफिक दृष्टिकोनातून, आमचा विश्वास अंध नसावा. काही लोक अंधश्रद्धेने विश्वास ठेवतात, पण आमच्या विश्वासाला सायन्स पवित्र शास्त्र हे देवाचं लिखित वचन आहे. म्हणून या वचनाने जर आमच्या अंतःकरणाची पकड घेतली तर आमचं जीवन बदलू शकतं. आणि म्हणून अनेक लोकांचं जीवन देवाच्या वचनाद्वारे बदललेलं आहे. आणि म्हणून हे आज सक्रिय कार्य करत आहे. आणि या वचनाबद्दल बोलत असताना महत्वाची गोष्ट आहे, इब्रिकरास पत्र याचा 4 अध्याय आणि 12 वचनामध्ये असं आहे, देवाचं वचन सजीव आहे. कसं आहे? सजीव आहे, सतेज आहे, दुधापेक्षा तीक्ष्ण आहे. ते सांधे आणि मज्जा, आत्मा आणि जीव यांना भेदून आरपार जाणार आहे. आणि मग देवाच्या वचनामध्ये सामर्थ्य आहे. आणि देवाचं वचन कोणाच्या मुखातून निघालं? येशूच्या. मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या वचनाने जगे. आणि म्हणून देवाचं नाम किती श्रेष्ठ आहे. पवित्र शास्त्रामध्ये सर्वात महत्वाची जेव्हा पेत्र आणि योहान प्रार्थनेला चालले आणि ते एका भिकाऱ्याला, जो एक भिकारी लंगडा होता, त्याला म्हणाले, सोने रुपये काही नाही, पण जे आहे ते तुला देतो. नासरी येशूच्या नावाने इन द नेम ऑफ जीसस देयर इज पॉवर अँड विक्टरी. येशूच्या नावामध्ये किती सामर्थ्य आहे. आणि हे नाव आम्ही ज्यावेळेस सतत घेतो त्यावेळेस एका सायंटिस्टने असं म्हटलं आहे की आमच्या शरीरातील हार्मोन्स मध्ये कधी बदलत
आणि म्हणून आम्ही ज्यावेळेस अखंड देवाचं नाव घेतो, येशू नाम येशू नाम येशू नाम म्हणतात. पुष्कळ लोकांना कधी कधी काही लोक हालेलुया आणि प्रेज लॉर्ड म्हणतात, मग ते काय होतात, हालेलुया परंतु महत्वाची गोष्ट आहे की हालेलुया म्हणजे काय, प्रेज लॉर्ड म्हणजे काय. आणि म्हणून हालेलुया म्हणजे प्रभूचं स्तवन हो किंवा प्रभूची स्तुती हो. प्रेज लॉर्ड म्हणजे प्रभूची स्तुती हो. आणि अशा प्रकारे एक मनुष्य सतत कोणी जर भेटला तर त्याला म्हणायचा हालेलुया प्रेज लॉर्ड. काय म्हणायचं, हालेलुया प्रेज लॉर्ड, हालेलुया प्रेज लॉर्ड. दावीद राजा देखील 34 म्हणतो, माझ्या मुखात परमेश्वराचं नाम सतत सातत्याने. आमचं मुख कशाने भरलं पाहिजे, स्तुतीने. की तंबाखूने. आमचं मुख कशाने भरलं पाहिजे, स्तुतीने. आणि स्तुतीमध्ये सामर्थ्य आहे. का पवित्र शास्त्रामध्ये अनेक लोकांनी स्तुती केली आणि यहोशवाने आणि त्याच्या सैन्याने स्तुती केली आणि येरिहोचा तट कोसळला. पाऊल आणि शिलाने परमेश्वराची स्तुती बंदिवासात केली, तुरुंगामध्ये केली आणि तुरुंगाचे पाय डळमळले. स्तुतीमध्ये सामर्थ्य आहे. पेत्राने फक्त त्या लंगड्या भिकारीला म्हटलं, नासुर येशूच्या नावाने चालला. आणि बायबलला सांगतं त्याच्या गोट्या आणि त्याच्या पाय तात्काळ वळाले आणि तो उड्या मारत इन द नेम ऑफ जीसस. आणि म्हणून ज्यावेळेस या सायंटिस्टने सांगितलं, जेव्हा तुम्ही अखंड येशू नाम घेता, येशू नाम येशू नाम येशू नाम, ज्यावेळेस मुक्ती दिला आहे येशू नाम, शांती दिला आहे येशू नाम, आणि जितकं तुम्ही नाम घेता तितक्यामध्ये तुमच्या शरीरातील हार्मोन्स मध्ये 2 प्रकारचे जवळजवळ 5 प्रकार सांगितले. मला जे आठवते ते मी तुम्हाला सांगतो. त्यावेळेस तुमची विल पॉवर वाढते. काय वाढते, विल पॉवर समजते का, इच्छा शक्ती वाढते. पुष्कळचे लोक डॉक्टर म्हणतात काही मरून गेलं बरोबर होईल, निगेटिव्ह विचार. पण ज्यावेळेस तुम्ही देवाचं नाव घ्या त्यावेळेस ते म्हणतात, आय एम नॉट अ सिक, मी आजारी नाही. मी आजारी म्हणलं तर आजारीच होणार, बरोबर की नाही. पण मी आजारी नाही, मी आजारी नाही, मी सिक नाही, मी वीक नाही. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही हा म्हणतो त्यावेळेस महत्वाची गोष्ट आहे, जितकं तुम्ही येशूचं नाव घ्या तितकं तुमच्या हार्मोन्स मध्ये तुमची विल पॉवर. दुसरी गोष्ट, तुमचा कॉन्फिडन्स वाढेल, ज्याला आपण आत्मविश्वास म्हणतो. बरोबर, आत्मविश्वास वाढेल की विश्वासाने डोंगर ढळतील. विश्वासाने काय डोंगर ढळणार आहे, परंतु विश्वास जर नाही काम होईल का नाही. तिसरी गोष्ट त्याने सांगितली, तुमची इम्युनिटी पॉवर वाढेल. तुमची इम्युनिटी पॉवर वाढेल, तुमची इम्युनिटी पॉवर वाढेल, तुम्हाला प्रतिकार शक्ती मिळेल. आणि अशा प्रकारे तुमच्या शरीरामध्ये देव एक सामर्थ्य देईल. शक्ती देने वाला, सामर्थ्य देने वाला येशू मैं तेरे. म्हणून प्रभू आमच्यावर राहतो, फक्त देवाचं नाव आपलं. आणि माझ्या प्रेमानं पुष्कळशा वेळेस आमच्याकडून इतर लोक हे गोष्टी शिकले आणि ते आपल्यापेक्षा पुढे जायला लागले. हे लक्षात ठेवा, जे विश्वासणारे आहेत त्यांच्या जीवनामध्ये स्तुतीचा यज्ञ, येशूचं नाव आम्ही सतत घेतलं पाहिजे. याकोबाचा देव ज्यांच्या साह्यास आहे, जो याकोब जीवनामध्ये यशस्वीता प्राप्त करण्यासाठी धडपडत होता, जेव्हा देवाने त्याला दर्शन दिलं, जेव्हा त्याने बेथेलमध्ये देवाचं रूप पाहिलं, आणि त्यावेळेस तो म्हणाला, किती भयानक पद आहे. कृपा उत्पत्तीचं पुस्तक याचा 28वी गोष्ट आहे, ते तुम्ही वाचत सर्वांना समजेल की त्या ठिकाणी परमेश्वर, त्याला आज आपण इन्काउंटर हा शब्द माहिती आहे कोणाला, गॉड इन्काउंटर जेकब. इन्काउंटर म्हणजे देवाने त्याची भेट घेतली. कोणाची, याकोबाची. आणि त्यावेळेस याकोबाने त्याजवळ काय केलं, झोपी केली. आणि त्याने म्हटलं आहे, या ठिकाणी मी पुन्हा येईल तेव्हा मी आपला दर्शन परमेश्वराचं सांग. 28, 29, 30, 31, 32 परमेश्वर याकोबाच्या याकोब कसा होता, धबाड होता, परंतु त्याप्रमाणे तो जर याकोबाचं सहाय्य करतो तर तो देवाचं सहाय्य करणार. आणि म्हणून आम्ही या जगामध्ये जिवंत असणार, परमेश्वराचं नाव सतत आमच्या मुखात पाहिजे. Praise the Lord. Hallelujah. 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 धन्यवाद येशू. तुम्ही असंच म्हणत राहा. आतमध्ये फिअर, तुमच्या जीवनात भय, तुमच्या जीवनातील भीती, तुमच्या जीवनाचा काळो, आजार, बेजार हे सगळं निघून जाईल. मला एका सिस्टरने सांगितलं, मी माझी येण्यासारखीच हे करते, पण गॉड इज गिव्हिंग अस पॉवर
परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये सामर्थ्य करत आहे. आपण सतत रडतो, बायबल काय सांगतं? रडायचं नाही, स्तुती करायची. कुरकुर करायची नाही, स्तुती करायची. आम्ही आमच्या जीवनामध्ये परमेश्वराची पाहिजे, नाव त्याचं अधिक ऐकून पाहिजे. आणि जो देव याकोबाचा सहाय्य करत आहे तोच देव आमचा सहाय्य, ज्याची आशा आपला देव परमेश्वर याचवर आहे तो धन्य. आमची आशा, आमचा विश्वास कोणावर आहे? देवावर असतात. परमेश्वर आम्हाला पाहतो, परमेश्वर आमची ऐकतो, आणि जो देव आम्हाला संकटात, दुःखात, त्रासात सहाय्य आणि मदत देतो. आणि म्हणून यिर्मयाचं पुस्तक येतं 33 अध्याय आणि 3ऱ्या वचनामध्ये देवाचं वचन, देव म्हणतो त्या ठिकाणी, मला हाक मार म्हणजे मी तुला माहित नाही शकतो. आणि त्या देवाने त्याच्या जीवनामध्ये अद्भुत कार्य केलं पाहिजे. आणि म्हणून देव कुठे आहे? आज पुष्कळ लोक देवाला शोधण्यासाठी साऊथ इंडियाचे लोक नॉर्थ इंडियामध्ये, नॉर्थ इंडियाचे लोक साऊथ इंडियाकडे जातात. पण देव कुठे आहे? देव कुठे आहे? देव कुठे आहे सिस्टर? वेअर इज गॉड? देव हरवला आहे की आम्ही हरवले आहोत? पुष्कळशे लोकांच्या जीवनामध्ये प्रश्न आहे. देवाला शोधण्यासाठी पुष्कळशे लोक नदी नाले इकडं तिकडं जाऊन भटकतात, वेगवेगळ्या प्रकारच्या आंघोळ्या करतात, कष्ट करतात. वेअर इज गॉड? स्तोत्र संहिता 145 आणि 18 वचन असतं. त्या ठिकाणी काय स्तोत्र 145 18 जे कोणी त्याचा धावा करतात, जे खऱ्या भावाने त्याचा धावा करतात, त्या सर्वांस परमेश्वर समीप आहे. काही भाषांतरामध्ये असं म्हटलं आहे, त्या सर्वांस परमेश्वर जवळ आहे. परमेश्वर किती अंतरावर? हाकेच्या अंतरावर. आणि आपण हात किती अंतरावर देऊ शकतो सर? किती अंतरावर देऊ शकतो? 1 किलोमीटर, 2 किलोमीटर? एकदम जवळच्या. परमेश्वर जर हाकेच्या अंतरावर आहे, परमेश्वर आमच्या पुष्कळशा लोकांच्या जीवनामध्ये देव फार दूर आहे, देव दिसत नाही. आणि म्हणून देव नाही अशी अनेक लोकांची कल्पना आहे. गॉड इज इन यू आणि गॉड इज विथ यू. परमेश्वर कोणालाही टाकणार नाही. पवित्र शास्त्रामध्ये इब्रिकर 13 अध्याय आणि 5 वचनामध्ये असं म्हटलं आहे, मी तुम्हास अनाथ सोडणार. देवाने आम्हाला जन्म दिला आहे, देवाने आम्हाला या पृथ्वीवर पाठवलं आहे. अनाथ असं नाही. त्याने म्हटलं, पहा युगाच्या समाप्तीपर्यंत मी सदोदित. आणि जो देव आमच्या बरोबर आहे त्याचं नाम आमच्या मुखामध्ये असलं पाहिजे, त्याची स्तुती आमच्या जीवनामध्ये असली पाहिजे, त्याची साक्ष आम्ही दिली पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी आस्वाद करता म्हणतो, ज्याच्या साह्यास याकोबासाठी. आणि तुम्ही शास्त्रामध्ये याकोबासाठी किती अभिवचन आहे? बायबलमध्ये तुम्ही वाचलं तरी नवीन करारामध्ये, जुन्या करारामध्ये याकोबावर तंत्र मंत्र चालणार नाही असं वचन आहे का? जर तुम्ही आणि मी विश्वासाने याकोबाचा देव हाच आमचा देव आहे असं जर कबूल करतो, तर बायबल असं सांगतं, याकोबावर तंत्र मंत्र चालणार नाही. याकोबावर सांगितलं, कोणताही व्याधी तुझ्या जवळ. ही जी अभिवचन आहे ती सगळी इस्रायल लोक आणि याकोबासाठी दिली आहे. पण तुम्ही आणि मी इस्रायल केव्हा होतो? आज खरा इस्रायल कोण आहे? आज खरा इस्रायल विश्वासणार आहे. आणि म्हणून विश्वास धरणाऱ्यांबरोबर ही चिन्ह ते माझ्या नावाने बुद्धी काढते. माझ्या नावाने आज विश्वामध्ये बुद्धच नाही. एका माणसामध्ये किती बुद्ध असू शकतात असं म्हणतात? किती बुद्ध असू शकतात? दर्शकराच्या माणसाच्या शरीरामध्ये किती बुद्ध होते? जवळजवळ 2000. माझ्यामध्ये किती आहे? पहा, शोधा. एखादा जरी दुरात्मा माझ्यामध्ये आहे, एखादा दुष्ट आत्मा आहे का? असे प्रार्थना करतात. दुष्ट आत्म्याला मी सांगतो येशूच्या नावात. मग कसं काय घुसला? त्याला आम्ही कसा घुसू दिला? ही गोष्ट एक नाही. येशूने सांगितलं आहे, पहा युगाच्या समाप्ती मी सहज आहे. त्यांनी दुखण्यात हात ठेवले म्हणजे ते बरे. रोग्यास बरे करा, दुष्टास शुद्ध करा, मेलेला सुटवा. येशूने दिली आज्ञा आहे. विशेष लोक म्हणतात, काही लोकांना असं वाटतं की रोगी बरे करण्याचं साधन. बायबल हॅज गिव्हन दॅट मिशन टू अस. येशूने आम्हाला सांगितलंय, जा आणि संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. देवाने आम्हाला सुवार्ता प्रसारण करायला सांगितलं आहे आणि हिलिंग पण करण्यास सांगितलं आहे. आणि म्हणून माझ्या प्रेम भावांनो, आम्ही या जगामध्ये जीवन जगत असताना याकोबाचा देव हा माझा आहे. याकोबाला किती अभिवचन दिली परमेश्वराने? तुम्ही वाचा यशायाचं पुस्तक याचा 43 अध्याय आणि त्या ठिकाणी एक वचन दिलं आहे, हे याकोबा, हे इस्रायला, मी तुझा निर्माण करत आहे. मी तुझा निर्माण करत आहे. तू जलातून चालशील, तुला तू
उठणार नाही. तुझ्या ज्वाला तुमचा असेल तर तुला अग्नी भाजायची. किती अभिवचन आहे. ज्याच्या साह्यास याकोबाचा देव आहे, त्याच देवाने आकाश, सूर्य, चंद्र आणि तारे निर्माण केले. तोच देव पुढे पाहतो वचन जर वाचलं 7, 8, 9, 10 असं म्हटलं आहे, तो छळलेल्यांचा न्याय करतो. जगामध्ये अनेक ठिकाणी लोक एकमेकांचा छळ करत आहेत. अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे देवाच्या लोकांचा छळ होत आहे. अनेक मास्टरला अटक करण्यात येत आहे. अनेक लोकांना वेगवेगळ्या संकटातून जावं लागत आहे. बायबल काय सांगतो, त्याही स्थितीमध्ये परमेश्वर काय करतो, तो छळलेल्यांचा न्याय निवड करतो. पुढे काय सांगितलंय, तो भुकेल्यांना अन्न देतो, तो आंधळ्यांना, वाचा तुम्ही त्या ठिकाणी सुंदर वचन दिले आहे. जो परमेश्वर काय करतो, आमचा परमेश्वर ज्याला काय म्हणतो, मी कामाचं नाही, मी कामाचं नवरा, आमचं ते कार्य करतो. ही इज वर्किंग. तुम्ही येशूने सांगितलं, माझा पिता काम करत आहे आणि मला पण काम केलं पाहिजे. आणि देवाचं कार्य अखंड चालू आहे, न दिसणार आहे. संपूर्ण सृष्टी आपण पाहतो, सूर्य, चंद्र, तारे, आकाश, पृथ्वी, समुद्र, हे सगळं काय करत आहे, फंक्शन कोण करत आहे? हु इज डुईंग दिस? तुम्ही पवित्र सायंटिस्टने आता सांगितलं काही दिवसापूर्वी किंवा काही काळापूर्वी की पृथ्वी गोल फिरत आहे, पण पवित्र शास्त्राने अगोदर सांगितलं. म्हणून मला तुम्हाला हे सांगायचं, पवित्र शास्त्र हे देवाचं वचन आहे. हे जितकं तुम्ही वाचाल, जितके आपल्या अंतकरणात तुम्ही ठेवाल, तितकं तुमचं मनोधैर्य वाढेल, तुमची आत्मिक सामर्थ्य वाढेल. तुम्ही का पवित्र शास्त्रामध्ये ख्रिस्ताचे वचन तुमच्या अंतकरणात भरपूर राहो. आणि म्हणून माझ्या प्रिय भावांनो, ख्रिश्चनिटीचं जर बेसिक फाउंडेशन असेल तर पवित्र शास्त्र आहे. हे तुम्ही जसं म्हटलेलं आहे, जो पुरुष परमेश्वराच्या शास्त्रात रमतो, तो जे काही हाती घेतो ते देवाच्या वचनाद्वारे आम्हाला यशस्वीता आहे, देवाच्या वचनाद्वारे आम्हाला आरोग्य आहे, देवाच्या वचनाद्वारे आम्हाला समृद्धता आहे. आणि आजचा देव जो याकोबाचा आहे तो धन्य आहे. आणि ज्या याकोबाचा देव आमचा सहाय्य करतो, तो आमचा मदतगार आहे, तो आमचा सेनापती आहे. आम्ही पाहतो की सेनाओं का यहोवा हमारे सत्संग है, याकूब का परमेश्वर हमारा, तो आजही जिवंत आहे, तो आजही कार्य करत आहे. आणि म्हणून आम्ही त्याला समर्पित होणं फार महत्वाचं. तुम्हाला का काही दिवसापूर्वी मी पुण्याला एका ठिकाणी गेलो आणि एक बहीण होती राहिले आणि तिने सांगितलं, माझ्या जीवनामध्ये मी, तुम्हाला का पुष्कळचे लोक आज त्यांचं करिअर संगीत क्षेत्रामध्ये करतात. आणि ही मुलगी सारे प्रोग्राम आणि त्या प्रोग्राम मध्ये गाणारी होती आणि तिला पुष्कळ मानधन मिळायचं. आणि ती एका चांगल्या पोलीस ऑफिसरची मुलगी होती. तर तिच्या जीवनामध्ये एक दिवस काय झालं, ती गाणे गात असताना ऑटोमॅटिकली तिचा हात बधीर होत गेला. आणि मग ते हिंदू लोक होते, तिचे वडील फार मोठे ऑफिसर होते. त्यांनी तिला एका बाबाकडे दिलं. मग त्या बाबाने त्याला अंगठ्या दिल्या. त्या अंगठ्या जर तुम्ही घातल्या तर तुम्ही बरे व्हाल. पुष्कळचे पैसे घेतले तर काही आराम नाही. त्यानंतर त्यांनी माळ दिली, पुष्कळ माळा करत आणि मग त्या माळा काही झालं नाही. आणि ते पुन्हा त्या बाबाकडे गेले, त्यांना सोडले त्या बाबांचा. नंतर ते एका दुसऱ्या एका माणसाकडे गेले. सोडायला का पुष्कळचे लोक आज जगामध्ये शिकवण देतात. ते बोले नंगे पैर चलो तुम्हारी जन्नत पुरी होती है. आणि मग त्या बाईने नंगे पाऊल म्हणजे अतिशय लोक काही पायात घालत नाही आणि चालतात. तुम्हाला माहिती का, नंगे पैर चलो मन्नत पुरी होती है. तुम्हाला एका ऍक्टरच्या घराचं नाव मन्नत आहे, माहिती मन्नत पुरी होतीये. मग आपली मनोभावना पूर्ण होण्यासाठी लोक सगळं करायला पाहतात. आणि त्या ठिकाणी चित्र काही प्रश्न, एक आंटी त्या मुलीच्या जीवनामध्ये आली आणि तिने फक्त तिला नवीन करार दिला. आणि तिने सांगितलं, ज्यावेळेस या नवीन कराराची पाने मी मिळू लागली त्यावेळेस माझ्या पोटामध्ये ताकद येईल. देवाच्या वचनामध्ये ते सांधे आणि मज्जा, आत्मा आणि जीव याला भेदून माझ्या प्रेमाविनो आज ती प्रभूच्या वचनाची सेवेकरी होऊन देवाचं कार्य ऍक्टर मोठमोठ्या संगीतकार लोकांमध्ये करत आहे. आणि मग पवित्र शास्त्र हे देवाचं वचन आज अनेकांना स्पर्श करत. आणि म्हणून तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये देवाच्या वचनाने कार्य करावं. आणि म्हणून रोज पवित्र शास्त्र वाचा.
यहोशुवाच्या पुस्तकामध्ये तुम्ही ज्यावेळेस मोशे मरण पावला त्यावेळेस यहोशुवाला परमेश्वर म्हणाला, या नियमशास्त्राचा ग्रंथ तुझ्या मुखातून कदापि ढोळू नको, म्हणजे तू जाशील तिकडे तुला यश होईल. आज माझ्या देव आमच्या जीवनामध्ये देवाच्या वचनाचा सामना. अनेक लोक देवाच्या वचनावर विश्वास ठेवून आपल्या जीवनामध्ये उद्धार पावले. आणि म्हणून काही दिवसापूर्वी एक मासिक वाचत होतो आणि त्या मासिकामध्ये असं म्हटलं होतं, एक स्त्री एक पास्टर मोठ्या परदेशातले एका खेडेगावामध्ये गेले आणि त्या ठिकाणी त्या स्त्रीने सांगितलं की पास्टर मला लिहिता येत नाही, वाचता येत नाही. मग मी कशी प्रार्थना करायची? मला लिहिता पण येत नाही आणि वाचता पण येत नाही. आणि मग तिला फक्त विचारलं, तुला प्रभूची प्रार्थना येते का? जी प्रभूने आपल्या शिष्याला शिकवली की हे आमच्या स्वर्गातील. किती सेकंदाची प्रार्थना आहे तुम्हाला? 7 सेकंदाची प्रार्थना. किती? आणि ही बाई जिचा पाय 6 इंच वाढलेला होता आणि तिने ही प्रभूची प्रार्थना दिवसात करायला सुरुवात केली आणि एका दिवसाला जवळजवळ 20,000 वेळा ती प्रार्थना करायची. हे आमच्या स्वर्गातील बाबा तुझे नाव पवित्र कर. देवाचं वचन तसं कार्य करतं. आणि सलग 3 महिने ती ही प्रार्थना करत असताना अक्षरशः अडाणी बाई, पण तिचा जो 6 इंच पाय जो आखडलेला होता तो 6 इंच वाढला. प्रभूची प्रार्थना जी देवाने प्रभूने आपल्या शिष्याला शिकवली, या शास्त्रातील कोणताही गाणं आणि मात्रा आपण रद्द करू शकत नाही. ज्या देवाच्या नावामध्ये सामर्थ्य आहे, ज्या देवाच्या वचनामध्ये सामर्थ्य आहे, तो प्रभू आजही जीवन. आणि म्हणून त्या प्रभूला आज आम्ही आमचं जीवन समर्पित करूया. आणि देवाच्या वचनामध्ये रममान होण्यासाठी देवाने आम्हाला एक एकाग्रमन द्यावं, म्हणून आज आपण प्रभूच्या चरणाजवळ आपलं जीवन त्याला समर्पित करूया. आपण छोटस कोरस म्हणूया, हे सेनाओं का यहोवा हमारे संग, याकूब का परमेश्वर हमारा कुछ. सेनाओं का यहोवा हमारे संग, याकूब का परमेश्वर हमारा कुछ. सेनाओं का यहोवा याकूब का परमेश्वर हमारा कुछ. जिसने आकाश बनाया, जिसने पृथ्वी बनाई हो, जिसने आकाश बनाया, जिसने पृथ्वी बनाई, वो सर्वशक्तिमान प्रभु है, वो यहोवा हमारे संग है, सर्वशक्तिमान प्रभु है, वो यहोवा हमारे संग है. सेनाओं का यहोवा हमारे संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा है. सेनाओं का यहोवा हमारे संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा है. प्रार्थना करूया. सर्वशक्तिमान देव बाबा, आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या जिवंत आणि पवित्र नावात तुझी स्तुती करतो. आज या मंडळीमध्ये आम्हाला अंग सुंदरी संगती दिली. परमेश्वर देव बाबा, या मंडळीसाठी मी प्रार्थना. या मंडळीची संख्येत आणि सत्वनात, वचनात आणि विश्वासात, आणि प्रभुदेवा या मंडळीतून अनेक साधू संत, अनेक दास नशी निर्माण, आणि परमेश्वर देव बाबा या मंडळीबद्दल या मंडळीचं संगोपन करत असताना या मंडळीला वचनामध्ये प्रार्थनेमध्ये वाढवणारे आमचे पाच चक्रनारायण यांना तुझी कृपा. परमेश्वर देव बाबा, त्यांच्या कुटुंबावर, त्यांच्या सेवेवर, त्यांच्या जीवनावर तुझ्या कृपेची दृष्टी कर. अधिक अधिक आत्मे तुझ्या राज्यात आणण्यासाठी खरोखर आम्ही त्यांच्या जीवनावर तुझी स्तुती करतो. प्रभू, अधिक तुझी कृपा करू. त्यांच्या घरात तुझी शांती दे, आनंद दे, बरकत दे, अशी समृद्धता दे. आर्थिक भौतिक आशीर्वाद दे, शारीरिक आरोग्य दे. या ठिकाणी या मंडळीमध्ये परमेश्वर देव बाबा तुझ्या वचनाची सेवा करत अधिक अग्नी आत्म्यानं सामर्थ्यानं कर, पवित्र आत्म्याच्या दुप्पट वाटणं कर. आणि परमेश्वर देव बाबा, तू किती चांगला आणि तू किती रिअल देव आहे याची खात्री त्यांच्या जीवनात दे. आज आम्ही सर्वस्वी तुझ्या आसपास करतो. आज या ठिकाणी सर्व सेवक, या ठिकाणी सर्व भगिनी, लेकर, या सर्वांवर तुझ्या कृपेची दृष्टी कर. आणि या मंडळीद्वारे तुझं नाव उंचवलं जाऊ दे आणि अनेक आत्मे तुझ्या राज्यात अशी मी ग्रहाची प्रार्थना. प्रत्येकाला आरोग्य दे, प्रत्येकाला मानसिक, आर्थिक भौतिक आशीर्वाद दे, कामधंद्यात आरोग्य दे. परमेश्वर दे बाबा, इच्छा अपेक्षा पूर्ण कर. आर्थिक आणि भौतिक आशीर्वाद दे आणि याद्वारे तुझ्या नावाचा
मी पुन्हा एक वार तुझी स्तुती करतो या मंडळीबद्दल आणि असं त्याचं जीवन असो. हीच प्रार्थना येशूच्या नावात. देवा मला आशीर्वाद देतो.